आपल्या शुभस्ते हा सन्मान आपण करावा। विनोदजी भगत सरांचा सन्मान या मंचावर केला जातोय। मी अक्षय चव्हाण अध्यक्ष यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते हा सन्मान आपण करावा। विनोदजी भगत एक चांगली अंपायरिंग राहिली आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या अंपायरने न्यायाधीशाची भूमिका बजावली, अक्षयजी चव्हाण आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करणार आहोत। विनोदजी भगत जे अंपायरच्या दुनियेमध्ये सध्याच्या घडीला नुसतंच नवी मुंबई नाही, महाराष्ट्र नाही तर संपूर्ण राज्यामध्ये जाऊन अगदी MP मध्ये जाऊन गुजरातमध्ये जाऊन आपल्या अंपायरिंगचे आणि सगळ्यांनाच इम्प्रेस केले। विनोदजी भगत यांचा शुभ सन्मान। मी दोन्ही अंपायरना विनंती करतो की त्यांनी देखील मंचावर या। अभय पाटोळे सर असतील किंवा प्रशांत देसाई सर असतील यांना विनंती करतो की मंचावर या। दोन्ही अंपायर फार महत्त्वाची भूमिका बजावली, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। आणि या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही दिलेले योगदान खऱ्या अर्थानं उल्लेखनीय आहे। चेक सर आपल्याला थोडंसं थांबवतो आणि एक विशेष बक्षीस देते आहे की जे 4 खेळाडू ठरतील, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज, क्षेत्ररक्षक, उदयमुख खेळाडू, 40+ खेळाडू, त्यांना शिवाजी शेडगे भाऊ यांच्याकडून रेनकोट देखील आहे, म्हणजे पावसाळ्याची त्यांची सोय होणार आहे। शिवाजी भाऊ शेडगे यांच्या माध्यमातून रेनकोट देखील देण्यात आले। त्याचबरोबर आपले सुहास जाधव आणि शरददादा जाधव यांच्याकडून देखील ब्रँडेड टी-शर्ट देखील आहेत। उदयमुख खेळाडू, त्याचबरोबर सामनावीर, मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फलंदाज यांच्यासाठी एक ब्रँडेड टी-शर्ट शरद जाधव आणि सुहास जाधव यांच्या माध्यमातून। चला, आमचे दोन्ही अंपायर उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल। मी अक्षय दादा चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा। सन्मान या मंचावर केला जातोय। आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत केलं जातंय। खूप चांगली अंपायरिंग राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये। डोंबिवलीवरून नवी मुंबईचा प्रवास केला या दोन्ही अंपायरने आणि अगदी एकही असं डिसिजन नाही त्या डिसिजनवर कुणीही बोट ठेवले किंवा या डिसिजनवर नाराजी देखील। अक्षरशः या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी या तिन्ही अंपायरचं एक महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्या तिन्ही अंपायरचं स्वागत करणं आमचं परम कर्तव्य आहे। आणि आज स्वराज्य वारणा मुर्डा रबर बॉल मान्सून ब्लास्टच्या माध्यमातून या तिन्ही अंपायरचा सन्मान या मंचावर केला जातोय। सगळे संघमालक मी विनंती करतोय, शिवरुद्र फायटर्स विकास मोहिते सर, संजय शेळके सर आपण मंचावर या। आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण, महेश चोरमारे भाऊ इथे उपस्थित आहेत। श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ, संदीप उदय श्रीधर खांडेकर यांना विनंती करतो की मंचावर या। श्री काळंबा देवी स्पोर्ट्स किरवडे, सचिन भाऊ गायकवाड, बाळकृष्ण पाटील, श्री शंभू वाकेश्वर, शरद सुहास जाधव यांना देखील विनंती करतो की मंचावर या। क्रांतीभूमी विळाशी, राम यमगर शेठ आणि गणेश पाटील यांना विनंती करतो की मंचावर या। अभंग 11 शिवाजी पाटील आणि मयूर पन्हाळकर आपण पाहू शकाल। आर्यन 11 टीम विकास शेडगे आणि प्रकाश शेडगे साहेब आपण देखील मंचावर या। छावा स्पोर्ट्स उपवळे, बेलदार वाडी, राज पाटील आणि विकास मस्कर यांना देखील विनंती करतोय की आपण सगळ्यांनीच मंचावर या। या तिन्ही अंपायरचा सन्मान या मंचावर केला जातोय। थँक्यू व्हेरी मच। चला, पुढचा सन्मान आहे समालोचक आणि आज एक दिवस मेगा फायनलसाठी ज्या आवाजाने खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच प्रभावित केलं असे पश्चिम महाराष्ट्राचा एक धारदार आवाज म्हणजेच आशिषजी चोरगे सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय। पुन्हा एकदा मी अक्षय चव्हाण यांना विनंती करतोय की आशिषजी चोरगे सरांचा सन्मान आपण करावा। अगदी पश्चिम महाराष्ट्रातील आणखीन एक नामचीन आवाज म्हणून या आवाजाची ओळख आहे आणि आज तो सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय। हा सन्मान या मंचावर केला जातोय। आपण हा सन्मान या मंचावर केला जातोय। आशिषजी चोरगे सर। पुढचा सन्मान आपण पाहू शकाल, अँकर आणि समालोचक या दुहेरी भूमिकेमध्ये ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेचा अगदी समालोचनचा युनिट सांभाळला, DD म्हणजेच दत्तात्रय धोंडे यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। हा सन्मान विशेष आहे। प्रत्येक खेळाडूची हितंभूत माहिती DDंकडे असते आणि त्यांचा सन्मान DDंचा केला जातोय। मी अक्षय चव्हाण यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। पुढचा सन्मान कोणता घ्यायचा?
बघा आपण बंटी शेठ चव्हाण यांचा एक विशेष सन्मान या मंचावर करणार आहोत. आज फार महत्त्वाची भूमिका आणि त्यांचा यथोचित सन्मान आमचं करणं परम कर्तव्य आहे. रुपेशजी चव्हाण म्हणजेच बंटी शेठ चव्हाण यांचा सन्मान आपण महाडिक युवा शक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य मांडूर आणि सतीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावर केला जातो आणि सतीशजी पाटील यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली. बंटी शेठ चव्हाण यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र आणि प्रेमाचं सौंदर्याचं आपुलकीचं प्रतीक पुष्प देऊन आदिती मान्यवरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय आणि आदरणीय बंटी शेठ चव्हाण साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आपली उपस्थिती, आपलं योगदान कधीही स्वराज वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन विसरणार नाही. आपण दिलेल्या मौल्यवान सहकार्यामुळेच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पुरस्कृत केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. चेक सर्व संघ मालकांना मी विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे, कारण या ठिकाणी सन्मान चिन्ह देखील प्रत्येक संघ मालकाने ज्याने या ठिकाणी संघ घेतला त्या प्रत्येक संघ मालकाचा या ठिकाणी सन्मान देऊन सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तरी प्रत्येक 10 संघाच्या संघ मालकांनी आम्ही सरांनी जी नावे पुकारली त्यांनी कृपया आपल्याला विनंती करतो की प्रत्येक संघ मालकाने आपण व्यासपीठावर यायची विनंती करायची आहे. पुढचा सन्मान सुभाष शेठ सावंत यांचा सन्मान उपाध्यक्ष यांचे शुभस्ते आपण करणार आहोत आणि त्यांना विनंती करतोय की सुभाष शेठ सावंत यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. सगळ्या अतिथी मान्यवरांचा सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य आणि आज या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेसाठी दिलेल्या उल्लेखनीय आणि योगदानाबद्दल त्यांचा आभार मानणं आमचं परम कर्तव्य आणि हा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. अतिथी मान्यवरांचा सन्मान आपण केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे आणि महाराष्ट्राचं महावस्त्र आणि प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्प आणि ही स्पर्धा सदैव आपल्या स्मरणात राहावी यासाठी एक सन्मान चिन्ह देऊन हा गौरव, हा सन्मान या मंचावर केला जातोय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्याने आम्हाला पुरस्कृत केले गेले भावेश शेठ गायकवाड आणि वसंत पवार साहेब यांचा दोघांचाही सन्मान आपण करणार आहोत आणि तो करण्यासाठी मी विनंती करतोय उपाध्यक्षांच्या शुभ हस्ते या दोन्ही मंडळींचा सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. हे दोन्ही मंडळी आहेत. दोन्ही वसंत शेठ आपला सन्मान या मंचावर केला जातोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही आम्हाला पुरस्कृत केलं त्याबद्दल आपलं देखील फार महत्त्वाचं योगदान राहिलंय. त्याबद्दल आपला देखील मी मनपूर्वक आभार मानतोय आणि तुमचा सन्मान करणं परम कर्तव्य आहे. देखील आभार मानतोय आणि हा सन्मान या मंचावर केला जातोय. मी विनंती करतोय अक्षय चव्हाण यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान, हा गौरव तुम्ही करावा ही विनंती केली जाते. सगळ्यांचंच योगदान आहे. स्वराज्य वारणा मोरणा 32 शाळा क्रिकेट असोसिएशन आणि मान्सून ब्लास्ट 2025 साठी तुम्ही दिलेले योगदान आणि योगदान हे कधीही ही असोसिएशन विसरणार नाही. त्यामुळेच तुमचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. सगळ्यांचा सन्मान करणं ही परंपरा आहे. सामनावीर सौजन्यासाठी अनेया स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आदरणीय अर्जुन मोहिते दादा यांचा शुभ सन्मान केला जातोय. मी सतीश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. अगदी मोहिते साहेबांनी देखील भरपूर योगदान दिलं प्रत्येक मॅचसाठी. मॅन ऑफ द मॅच अर्जुनजी मोहिते साहेब. मोहिते परिवार म्हणजेच दिलदार व्यक्तिमत्व परिवार मानला जातोय आणि आज या संपूर्ण स्पर्धेसाठी देखील त्यांचं योगदान राहिलंय आणि त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. अभंग 11 टीमचे संघमालक शिवाजी पाटील साहेब आणि राजेश पाटील आणि सुशांत पाटील यांना विनंती करतो की मंचावर या. याच स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर्स यांना विनंती करतो की मंचावर या. शेडगे यांनी त्यांना बोलवा, त्यांनी रेनकोट सौजन्य केलं.
शिवाजी दादा शेडगे साहेबांना विनंती करतो की मंचावर या. आपल्या वतीने हे बॅटर त्यांचा एक विशेष सन्मान रेनकोट सौजन्य बॅट्समन बॉलर मॅन ऑफ द सिरीज साठी जे रेनकोट आहे ते आम्हाला पुरस्कृत केले गेले. शिवाजी दादा शेडगे आपण मंचावर या. आपला देखील विशेष सन्मान या मंचावर केला जातोय. संतोष पाटील उपस्थित आहेत. त्यांचाही त्यांच्या हस्ते आपण शिवाजी दादा शेडगे यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच शिवाजी दादा शेडगे साहेब. आपला देखील मनपूर्वक आभार आहे. आपण देखील मंचावर या. आपलं योगदान आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी बॅटर बॉलर आणि बेस्ट 40+ हा खेळाडू आणि मॅन ऑफ द सिरीज साठी जे स्पेशल ब्रँडेड रेनकोट तुम्ही पुरस्कृत केले त्याबद्दल तुमचं देखील आम्ही आभारी आहोत आणि तुमचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. राम हुंडाळकर आणि शिवाजी शेडगे या दोन्ही मान्यवरांचा आम्ही सन्मान करतोय. मी राम हुंडाळकर यांना देखील विनंती करतोय की आपण मंचावर या. राम हुंडाळकर आणि शिवाजीदादा शेडगे हे रेनकोट सौजन्य बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर बेस्ट 40+ खेळाडू आणि बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट असे अवॉर्डसाठी शिवाजीदादा शेडगे आणि राम हुंडाळकर या दोन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. संघ मालकांना विनंती करतोय की मंचावर या. तुम्ही या 10 संघाने सहभाग घेतला त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी झाली. त्यामुळेच मी सगळ्या संघ मालकांना विनंती करतो की मंचावर या. TVS मोटर्सचे जनरल मॅनेजर सुनीलजी कांबळे ज्यांनी आम्हाला टेनिस बॉल लीग मध्ये सामनावीरचा पुरस्कार पुरस्कृत केला होता त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आणि मी पुन्हा एकदा अक्षय चव्हाण यांना विनंती करतोय अध्यक्षांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. बघा टेनिस लीग मध्ये आदरणीय मान्यवरांनी आम्हाला सामनावीराचा पुरस्कार पुरस्कृत केला होता. त्यामुळेच तुमचं देखील योगदान या असोसिएशनसाठी आहे. त्यामुळेच आपलं देखील इथे सहर्ष स्वागत केलं जात आहे. वीर 11 बेलदारवाडी या टीमने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केले. त्यांना देखील मी विनंती करतो की कृपया त्यांच्या प्रतिनिधीला विनंती करतो की मंचावर या. आणि चतुर्थ क्रमांकासाठी दोस्ती 11 उपवळे कदमवाडी या टीमला देखील सदस्यांना देखील विनंती करतोय की आपण मंचावर या. आपण सगळ्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे कारण की तुम्ही घटक आहात. तुमच्यामुळे ही स्पर्धा होते आणि तुमच्यामुळेच आज या स्पर्धेमध्ये अगदी योगदान दिलं. त्यामुळेच ही स्पर्धा वेगळ्या उंचीवर गेली. त्यामुळेच आपला देखील मनपूर्वक आभार. सर प्लीज मंचावर या. चला सगळे संघ मालक त्यांचा विशेष सन्मान या मंचावर केला जातोय. चला सगळे संघ मालकांचा सन्मान मी केला जाईल. मी शिवरुद्र फायटर्स टीमचे संघ मालक विकास मोहिते साहेब आणि संजय शेळके साहेब यांना विनंती करतो की आपण मंचावर या. शिवरुद्र फायटर्स किंवा प्रतिनिधी असेल किंवा टीम मेंबर्स असेल त्यांनी विनंती करतोय की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर या. चला विकास मोहिते संजय शेळके शिवरुद्र फायटर्स टीम धामोडे टीम प्लीज मंचावर या. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीमचे संघ मालक ऑलरेडी आमच्या मंचावर आहेत. महेशजी चोरमारे भाऊ विकासांना उपस्थित आहेत आणि आमचे शिवेंद्र मोहिते
म्हणजे आज बंडा नाना यांचे चिरंजीव आहेत त्यांचा देखील सन्मान केलेला जातोय। शिवरुद्र फायटर्स या टीमचे आपण पाहू शकाल त्यांचा एक स्पेशल सन्मान आहे। हे सन्मान चिन्ह अगदी एक सन्मान चिन्ह बनवण्यात आलाय आणि तो गौरव तो सन्मान आज शिवरुद्र फायटर्स टीमच्या या संघ मालकांचा केला जातोय। खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। पुढचा सन्मान आहे चला दुसरा संघ आहे आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीम आणि टीम संघ मालक महेशजी चोरमारे भाऊ अगदी दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आणि दिलदार व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख आहे। नुसतं सोनं घालून गोल्डमॅन होत नाही त्यासाठी सोन्यासारखं मन देखील लागतं आणि महेशजी चोरमारे भाऊ यांचं सोन्यासारखं मन आम्ही सातत्याने पाहिले। आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीमचे संघ मालक त्यांचा सन्मान करण्यासाठी मी उपाध्यक्षांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा। आपण हा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला जातोय। महेशजी चोरमारे भाऊ यांचा सन्मान या मंचावर केला जातोय। चला पुढचा संघ आणि पुढचे संघ मालक सध्याच्या घडीला महेश चोरमारे भाऊ यांचा सन्मान आपण स्क्रीनवर पाहू शकाल। हा सन्मान उपाध्यक्षांच्या शुभ हस्ते केला जातोय। हा गौरव हा सन्मान पुढचा सन्मान आहे श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीमचे संघ मालक संदीप उदय श्रीधर खांडेकर यांना विनंती करतोय की आपण मंचावर या आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे। चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ कोणी प्रतिनिधी असेल तर कृपया मंचावर या। हा सन्मान आपण स्वीकारला। संदीप खांडेकर उदय खांडेकर श्रीधर खांडेकर यातील कोणी प्रतिनिधी किंवा मांगरूळ टीमचा कोणी प्रतिनिधी असेल कृपया मंचावर या। पुढचा संघ श्री काळांबादेवी स्पोर्ट्स खिरवडे सचिन गायकवाड बाळकृष्ण पाटील हे संघ मालक आहेत। या संघ मालकांना विनंती करतोय की आपण मंचावर या। अगदी श्री काळंबादेवी स्पोर्ट्स खिरवडे बाळकृष्ण पाटील हे लेजंड खेळाडू आहे आणि त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातो। मी अध्यक्षांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा। श्री काळंबादेवी स्पोर्ट्स खिरवडे या टीमचा विशेष सन्मान या गौरव या मंचावर केला जातोय। तर बाळकृष्ण पाटील यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय। स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनसाठी एक अनुभवी व्यक्तींची गरज असते आणि हा अनुभव बाळकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने लाभलाय। पण आज दुहेरी भूमिका श्री काळंबादेवी स्पोर्ट्स गिरवडे टीमचे संघ मालक म्हणून त्यांची भूमिका राहिली। चला पुढचा संघ श्री शंभो वाकेश्वर टीम। मी शरद जाधव आणि सुहास जाधव यांना विनंती करतो की मंचावर या। श्री शंभो वाकेश्वर आज इथे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचे शुभ हस्ते मी विनंती करतोय की अंकुश जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। आपण पाहू शकाल श्री शंभू वाकेश्वर टीम शरद जाधव सुहास जाधव हे दोन संघ मालक आणि त्यातील संघ मालकांचा सन्मान या मंचावर केला जातोय। पुढचा सन्मान बघा आपण जाधव साहेबांच्या माध्यमातून जर पाहिलं तर खेळाडू 40+ चा खेळाडू बेस्ट कॅप्टन 12th प्लेयर असे 4 पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केले त्याबद्दल खऱ्या अर्थानं तुमचा आभार आहे। चला नेक्स्ट टीम क्रांतीभूमी बिळाशी टीम राम यमगर शेठ यांचा संघ आहे गणेश पाटील यांचा संघ आहे। आज त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। मी विनंती करतोय त्यांचा प्रतिनिधी उपस्थित असेल तर विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल।
कोणी उपस्थित असेल बिळाशी टीमचा तर कृपया मंचावर या. प्रियांक प्लीज या. पायमळ, प्रियांक पायमळ प्लीज लवकर या जरा. प्रियांक, मी चेतन भाऊ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शिवकुमार पाटील यांचे शुभ हस्ते आपण पुढचं पारितोषिक देतोय. क्रांतीभूमी बिळाशी टीम, राम यमगर आणि गणेश पाटील यांचा संघ देखील आहे. चला त्यांचा प्रियांक या प्लीज लवकर. चला हा सन्मान केला जातोय. आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या निमित्तानं संघ मालक उपस्थित नाही पण त्यांच्या बिहाफ मध्ये संघ प्रतिनिधी प्रियांक पायमळ हे आम्हाला स्कोरच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळाले होते. चला पुढचा संघ आहे अभंग 11 जो या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला होता. शिवाजीदादा पाटील आणि मयूर पन्हाळकर यांचा संघ आहे. तर मी विनंती करतोय की आपण मंचावर या. अभंग 11 बाळकृष्ण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण अभंग 11 या टीमला सन्मानित आणि गौरव केला जाईल. एक स्पेशल मोमेंटो आणि स्पेशल सन्मान चिन्ह पाहायला मिळतोय. आणि संघ मालक शिवाजीदादा पाटील आणि मयूर पन्हाळकर हे दोन संघ मालक आपल्याला पाहायला मिळाले. आणि बाळकृष्ण पाटील यांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. चल पुढचा सन्मान आहे आर्यन 11 शेडगेवाडी, विकास शेडगे आणि प्रकाश शेडगे यांचा संघ देखील आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर या. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. आर्यन 11 शेडगेवाडी. चेतन भाऊ यांचे शुभ हस्ते आर्यन 11 शेडगेवाडी टीमच्या टीम मेंबरचा सन्मान या मंचावर केला जातोय. कोणी प्रतिनिधी आहे? यस, संघ मालक आहेत. चला या प्लीज. विकाजी शेडगे साहेब आणि त्याचबरोबर प्रकाशजी शेडगे साहेब हे दोन्ही संघ मालक आहेत. आणि या दोन्ही संघ मालकांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. हा सन्मान केला जातोय आर्यन 11 शेडगेवाडी, विकाजी शेडगे साहेब आणि प्रकाशजी शेडगे साहेब यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. पुढचा सन्मान आहे छावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी, म्हणजेच या स्पर्धेचा उपविजेता संघ राज पाटील आणि विकास मस्कर यांचा संघ देखील आहे. आणि दत्तात्रय धोंडे म्हणजेच डीडी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावर केला जातोय. छावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी हा संघ राज पाटील आणि विकास मस्कर यांचा संघ आहे. दोघेही मान्यवर दोन्ही संघ मालक आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. आपण या स्पर्धेमध्ये सगळ्याच संघ मालकांचं मी आभार मानतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही जे काही सहकार्य केलं, जे काही योगदान दिलं त्याबद्दल स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आपलं सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आहे. आदरणीय 32 वेळा युवा प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य सूरज जाधव साहेब यांचा सन्मान देखील केला जाईल. मी विकास अण्णा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सूरज जाधव साहेबांचा सन्मान आपण करावा. आपण आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलात त्याबद्दल सन्मान केला जातोय. मी मान्यवरांना विनंती करतोय सूरजजी जाधव साहेब आपला सन्मान या मंचावर केला जातोय या स्पर्धेच्या निमित्तानं. यस, पुढचा सन्मान आहे राजेश पवार साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. राजेशजी पवार आणि विकास अण्णा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पवार साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आपण पाहू शकाल विकास अण्णा पाटील
यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। चला मान्यवरांचा सन्मान, मी मान्यवरांना विनंती करतोय की विकासांना आपण आपल्या शुभ हस्ते 32 वेळा युवा प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य आणि त्याचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय। अमूल्य वेळ या स्पर्धेच्या निमित्तानं ज्याने दिलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे। महाराष्ट्र पोलीस म्हणून नुकतीच नियुक्ती झाली सुशांत पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। मी पुन्हा एकदा विकास अण्णा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देखील पार पाडावा। अगदी महाराष्ट्र पोलीस मध्ये नुकतंच नियुक्ती त्यांची झाली आणि अगदी आपल्या ह्या परिसरातील आणखीन एक पोलीस दलातील युवक आज महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत, त्यांचा देखील आभार आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय। MTC लाईव्हचे सर्व आणि नुकतंच जे चॅनल आज या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये किंवा या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि पहिल्या स्पर्धेमध्ये 500 व्ह्यूअर्स 500 सबस्क्रायबर्स त्यांचे पूर्ण झालेत। आकाशदादा किल्लारे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे। आकाशदादा किल्लारे एक मराठी पाऊल पडते पुढे आणि टेलिकास्टच्या दुनियेमध्ये अगदी आपला पाय रोवत असताना पहिली स्पर्धा यशस्वी केली। नीट अँड क्लीन टेलिकास्ट ज्यांनी केलं अक्षय दादा किल्लारे यांचा सन्मान, आकाश दादा किल्लारे यांचा सन्मान मी पुन्हा एकदा विनंती करतोय। यस अक्षय चव्हाण अध्यक्षांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील केला जातोय। आकाश किल्लारे यांचा सन्मान या मंचावर केला जातोय। थँक्यू व्हेरी मच आकाशदादा किल्लारे, आपलं देखील मनपूर्वक आभार आहे। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपलं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे। हे चॅनल ज्याने सांभाळलं आणि या स्पर्धेसाठी ज्याने आपल्या टेक्निकल गोष्टी वापरल्या आणि फॉर्च्यून इव्हेंट त्याचबरोबर MTC लाईव्ह साठी ज्याने टेक्निकल युनिट सांभाळलं कृष्णा म्हात्रे सरांचा देखील सन्मान या मंचावर केला जातो। कृष्णा म्हात्रे आपण देखील या आपला देखील सन्मान या मंचावर केला जातो। ते सध्या लाईव्ह टेलिकास्ट साठी भरपूर बिझी असताना चेतन दादा भाऊ यांचे शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत। कृष्णा म्हात्रे कृष्णा म्हात्रे लाईव्ह टेलिकास्ट आणि युनिट ज्याने सांभाळलं असे टेक्निकल व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। कृष्णा म्हात्रे टेलिकास्टच्या दुनियेतला एक मोठं नाव। बघा वैयक्तिक चषकासाठी सौजन्य अक्षय दादा शिवाजी जाधव युवा उद्योजक त्यांचे देखील आभार मानतोय, पण त्यांच्या बिहाफ मध्ये तुषार जाधव यांना विनंती करतोय की आपण मंचावर या आणि आपण हा सन्मान स्वीकारावा अशी विनंती करतोय। प्लीज लवकर या, हा सन्मान आपण पाहू शकाल। चला मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय। पुढच्या सेगमेंट कडे जाऊया आपण। झालं ना सगळ्यांचा सन्मान? पश्चिम महाराष्ट्र रहिवासी चॅरिटेबल ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष आणि 32 शिराळा असोसिएशनचे सन्माननीय स्वराज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सचिव विकास अण्णा पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय। खऱ्या अर्थानं
या व्यक्तीने देखील क्रिकेटवर प्रेम केलं आणि क्रिकेट या हा जिव्हाळ्याचा खेळ आज विकास अण्णा पाटील ॲज अ संघ मालक ॲज अ सचिव म्हणून एक विशेष भूमिका राहिली आहे आणि त्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे। एक उपाध्यक्षांच्या शुभ हस्ते आपण सचिव यांचा सन्मान या मंचावर केला जातोय। विकास अण्णा पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या मंचावर केला जातोय। अक्षरशः प्रत्येक खेळाडूचा आणि प्रत्येक समालोचकाचा प्रत्येक क्रिकेटशी जुळलेल्या घटकांचा मान सन्मान राखणारा व्यक्तिमत्व म्हणजेच विकास अण्णा पाटील आणि त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय। थँक्यू व्हेरी मच। या स्पर्धेसाठी दिलेले योगदान हे आम्ही कधी विसरणार नाही आणि त्याबद्दल आपला देखील मनपूर्वक आभार आहे। आणि या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत करणारा ही संपूर्ण 2 दिवसामध्ये ज्या व्यक्तीने सगळ्या गोष्टीसाठी धावपळ केली असे सतीश पाटील यस महाडिक युवा शक्ती अध्यक्ष ग्राम सदस्य मंदूर सतीश पाटील यांचा सन्मान या मंचावर केला जातोय आणि मी विनंती करतोय उपाध्यक्षांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। या स्पर्धेसाठी भरपूर धडपड पाहुण्यांची व्यवस्थापन आणि पाहुण्यांना अगदी निमंत्रण या सगळ्या गोष्टीसाठी सतीश पाटील यांची विशेष भूमिका राहिली आहे। त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातो। थँक्यू व्हेरी मच। सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आहे। येस आणि 2 दिवस ज्यांनी अगदी धावपळ केली ज्याप्रमाणे सतीश पाटील यांनी धावपळ केली त्याप्रमाणे आणखीन एक व्यक्ती संतोष पाटील यांचा देखील सन्मान उपाध्यक्षांच्या शुभ हस्ते केला जातोय। संतोष पाटील यांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय। संपूर्ण स्पर्धेसाठी ज्याने भरपूर मेहनत घेतली भरपूर धावपळ केली अशा व्यक्तींचा सन्मान करणं हे गरजेचं आहे। या स्पर्धेसाठी प्रत्येक घटकाचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय। चला भाऊया महादेव कदम महाराष्ट्र पोलीस यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। मी अध्यक्षांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा। महादेव कदम साहेबांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय। राज पाटील महादेव कदम यांना देखील विनंती करतो की आपला देखील एक विशेष सन्मान या मंचावर केला जातोय। दोन्ही मान्यवरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय। महादेव कदम खूप चांगला खेळ विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला लाभलं त्याबद्दल ॲज अ खेळाडू म्हणून ॲज अ स्पॉन्सर म्हणून त्यांचा देखील गौरव। मी राजभाऊंना देखील विनंती करतो की आपण देखील मंचावर या आपला देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय। आपला देखील योगदान राहिलं या स्पर्धेच्या निमित्तानं आणि मी अध्यक्षांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा। आणखीन एक सन्मान आहे या स्पर्धेसाठी ज्यांनी धावपळ आणि त्याचबरोबर या संपूर्ण मॅनेजमेंट पाहिली। ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घटकाचं मोलाचं योगदान आहे। पण काही लोक स्पेशल असतात अंपायर असेल समालोचक असेल या संपूर्ण स्पर्धेची आखणी करण्यासाठी चेतन भाऊने जे काही सहकार्य केलं आणि त्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे। मी विकास अण्णा पाटील यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा सन्मान करावा आणि विकास अण्णा पाटील यांनी आग्रह केला होता की चेतन भाऊ यांचा सन्मान आपण करावा आणि हा सन्मान करणं गरजेचं आहे। हा सन्मान करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि चेतन भाऊंची मेहनत ज्या पद्धतीने आज सगळ्या युनिट आणि प्रत्येक घटकावर बारकाईने लक्ष त्यांनी दिलं आणि आज स्वराज वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनला उभारी करण्यासाठी अहोरात्र मेहनत केली। चेतन भाऊ यांचा आभार आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान। एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो। या व्यक्तीने भरपूर योगदान दिलं अगदी तन मन धन सगळं काही समर्पित करत असताना आपल्या परिसरासाठी आपल्या क्रिकेटसाठी आणि आपल्या असोसिएशनसाठी अहोरात्र झटणारा व्यक्तिमत्व म्हणजेच चेतन भाऊ यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय। चला सगळ्यांचा सन्मान झालाय। आशिष सोरगे सरांना विनंती करतोय की पुढचं विवरण करण्यासाठी मी त्यांना मायक्रोफोन सोपवतोय। धन्यवाद। चेतन भाऊ
चला जाऊया पारितोषिक वितरण समारंभाकडे. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल, चला आपण लगेच बक्षीस वितरण समारंभ करतोय. सर्व खेळाडूंना विनंती असेल या लगेच. सर्व खेळाडूंना विनंती असेल बघा टीम पारितोषिक वितरण समारंभ चालू झालाय. सर्व खेळाडू जरा पुढे या, भरपूर पाठीमागे आहात तुम्ही, पुढे या प्लीज, विनंती करेन. जाऊया बक्षीस समारंभाकडे. जर कोणाचा आदर सन्मान राहिला असेल तर त्याबद्दल कुठल्या स्पॉन्सरचा सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांचा मनापासून आभार. त्याचबरोबर अगदी एक सन्मान राहिला होता, आमचे समालोचक मित्र गणेशजी पवार साहेबांचा योजनेत सन्मान आपण करूयात. त्यांचा सन्मान आपण करत असताना मुख्य व्यासपीठावरती साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते गणेशजी पवार साहेबांचा योजनेत सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. त्याचबरोबर अंकुशजी जाधव साहेबांचा योजनेत सन्मान, सतीश पाटील यांना मी विनंती करेन की अंकुशजी जाधव साहेबांचा योजनेत सन्मान आपण करूयात. चला खेळाडूंना विनंती असेल आपण या. पहिलं पारितोषिक आहे अर्थातच 40+ खेळाडू आणि सौजन्य दिलंय शरद जाधव आणि सुहास जाधव यांच्या माध्यमातून ट्रॉफी आणि टी शर्ट सौजन्य देण्यात आहे. 40+ ब्रँडेड टी शर्ट आणि चषक ट्रॉफी मात्र देण्यात आली आहे. आणि विनंती करतोय सर्व खेळाडू पुढे यायचंय. 40+ खेळाडू अर्थातच ठरलेत. शरद जाधव आणि सुहास जाधव यांच्या माध्यमातून हे सौजन्य दिलंय. 40+ खेळाडू ठरलेत. यावर्षी स्वराज्य वारणा मोरणा मान्सून ब्लास्ट छावा स्पोर्ट्स संघाचे संदीप गायकवाड यांना मी आमंत्रित करतो. छावा स्पोर्ट्स संघाचे 40+ खेळाडू हा पारितोषिक ज्यांना जातोय संदीप गायकवाड यांना मी विनंती करेन की आपण यायचंय. वसंत पवार साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. वसंतजी पवार साहेबांना मी विनंती करेन एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. 40+ खेळाडू पारितोषिक जात आहे संदीप गायकवाड यांना. छावा स्पोर्ट्स ब्रँडेड टी शर्ट जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संदीप गायकवाड यांच्यासाठी. त्यानंतर उदयमुख खेळाडू सुहास जाधव आणि शरद जाधव यांच्या माध्यमातून सौजन्य दिलंय. उदयमुख खेळाडू आणि उदयमुख खेळाडू ठरलाय मान्सून ब्लास्टचा आर्यन 11 संघाचा वैभव डांगे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अवघे वय आहे त्याचं 17. आज खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं गावावरून मात्र खेळण्यासाठी ही स्पर्धा खेळण्यासाठी तो इथे आला आणि तोच ठरलाय उदयमुख खेळाडू इमॅजिन प्लेयर वैभव टांगे आर्यन 11 संघाचा. महेश भाऊ चोरमारे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते वैभवला पारितोषिक द्यायचंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ब्रँडेड टी शर्ट आणि हे चषक वैभव डांगेला दिले जाते. उत्कृष्ट कर्णधार सौजन्य दिले. सुहास जाधव आणि शरद जाधव यांच्या माध्यमातून उत्कृष्ट कर्णधार सौजन्य दिलाय. मी विनंती करेन अर्जुन दादा यांना विनंती करेन
अर्जुन दादा यांना विनंती करेन उत्कृष्ट कर्णधार मान्सून ब्लास्टचा शिवशंभो वाकेश्वर संघाचा भूषण पाटील ठरतोय उत्कृष्ट कर्णधार. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी चेतन दादांना विनंती करेन की चेतन सरांना विनंती करेन आपल्या टीम मधून शंकर दादा आपण या. अर्जुनांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र भूषण पाटील दत्तो श्री शंभू वाकेश्वर संघाचा उत्कृष्ट कर्णधार ब्रँडेड टी शर्ट आणि चषक. त्याचबरोबर या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य राहिलं की कालच्या दिवसापासून प्रत्येक समालोचक सांगत होता की तुमचा 12वा खेळाडू भरपूर महत्वाचा होता. अतिरिक्त खेळाडू साठी देखील पारितोषिक होतं मान्सून ब्लास्ट साठी. उत्कृष्ट 12वा खेळाडू सौजन्य सुहास जाधव आणि शरद जाधव यांच्या माध्यमातून देण्यात आलं. परंतु मी विनंती करेन विकास दादांना विनंती करेन विकासजी मस्कर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. आणि उत्कृष्ट 12वा खेळाडू ठरलाय श्री चिलाई देवी मोरेवाडी संघाचा सतीश लाड. 12वा खेळाडू हे पारितोषिक मात्र त्याला दिलं जात आहे. सतीश लाड कोण असेल तर या पटकन. ते स्वतःच आहेत. आज भरपूर सतीश लाड ठरतोय उत्कृष्ट 12वा खेळाडू. ब्रँडेड टी शर्ट आणि चषक मात्र देण्यात येते. त्याचबरोबर गुल्लेगाची भूमिका देखील त्याने केली. स्कोररची भूमिका काल गेले 2 दिवस त्याने पार पाडली आणि उत्तमभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शरद जाधव आणि त्याचबरोबर अक्षय जाधव यांच्या माध्यमातून सौजन्य देण्यात आलंय. शिवाजी शेडगे साहेबांच्या माध्यमातून रेनकोट सौजन्य दिलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शिवाजी शेडगे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अक्षय जाधव उपस्थित नाही आहेत त्यांच्या माध्यमातून देखील चषक सौजन्य करण्यात आलंय. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय ज्याने मात्र ज्याचा झोन आणि त्या कॅचेस 2 दिवस व्हायरल झाल्या. आजच्या दिवसामध्ये भरपूर कॅचेस त्याने पकडल्या. RN11 संघाचा भूषण गोळे शुभम गोळे ठरलाय. RN11 संघाचा शुभम गोळे ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. शेडगे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक मात्र द्यायचंय. तुषार जाधव आपण देखील यायचं. तुषार जाधव तुषार जाधव अक्षय जाधव उपस्थित नाहीयेत. मग मी तुषार दादांना विनंती करेन की त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक द्यावं. खूप चांगला चषक बघा. मानाची गदा ही संकल्पना आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पारितोषिकाला असे पारितोषिक बघतो, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ही अशी पारितोषिक द्यावी ही संकल्पना भरपूर महत्वाची होती. आणि हेच टीम मॅनेजमेंट आज या संघटनेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बेस्ट बॉलर प्रकाश जाधव आणि राम उंडाळकर यांच्या माध्यमातून सौजन्य देण्यात आलंय. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर प्रकाश जाधव चिंचोली आणि त्याचबरोबर राम उंडाळकर यांनी व्यासपीठावरती यायचंय. आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक द्यायचंय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज.
कोण वाटतं कोण असेल उत्कृष्ट बॉलर? काय वाटतं? काय वाटतं कोणाला? काय वाटतं उत्कृष्ट बॉलर कोण असेल? जास्त वेळ न घेता मी आमंत्रित करतो हम हटके हम तटके अर्थातच क्रांतीभूमी बिळाशी संघाचा प्रियांक पायमल ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या मान्सून ब्लास्टचा 2025 चा उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय क्रांतीभूमी बिळाशी संघाचा प्रियांक पायमल. मान्यवरांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचंय. बघा मान्सून ब्लास्ट मध्ये एक चांगली टीम मीटिंग झाली. कारण ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया प्रियांक पायमल साठी. कारण हे रेकॉर्ड्स आहेत ना ते टीम मीटिंग घेऊन ठरवलेत. भले तुम्ही हारलात जिंकलात परंतु तुमचा फॉर्म होता, तुम्ही खेळ करून दाखवला आणि त्यामुळेच तुम्हाला हे पारितोषिक दिलं गेलंय. तुम्ही हारलात जिंकला त्याचा काही हरकत नाहीये, परंतु तुमचा खेळ चांगला होता त्यामुळेच तुम्हाला हे पारितोषिक मात्र दिलं गेलंय. नेक्स्ट पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन. अक्षय जाधव आणि राम मुंडळकर यांच्या माध्यमातून सौजन्य देण्यात आलंय. आणि मी विनंती करेन शिवाजी दादांना की आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन द्यायचंय. सुभाष सावंत आणि नितीन जाधव यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आणि बेस्ट बॅट्समन कोण असेल? काय वाटतं बेस्ट बॅट्समन? तर जास्त वेळ न घेता ज्याच्या नावासमोर नावाच्या पुढे हेलिकॉप्टर किंग म्हणून हे नाव लागतं आनंदी शिपिंग लॉजिस्टिक संघाचा अनिकेत पायमल. बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज ठरतोय मान्सून ब्लास्ट 2025 चा अनिकेत पायमल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग त्याची मात्र पाहायला मिळाली या मान्सून ब्लास्ट मध्ये आणि तोच ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक द्यायचंय. नितीन जाधव आणि सुभाष साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक मात्र द्यायचंय. भरपूर हेलिकॉप्टर शॉट मात्र पाहायला मिळाले. म्हणजे वारणा मोरणाचा धोनी म्हणायला काय हरकत नाहीये. बघा एक भाऊ बेस्ट बॉलर ठरला तर दुसरा भाऊ बेस्ट बॅट्समन ठरलाय. वा बघा अजून काय हवं या स्पर्धेमध्ये. आणि पारितोषिक देणारे देखील त्यांच्याच गावचे आहेत आणि हा योग जुळून आलाय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊया. मी विनंती करेन राजेंद्र सकपाळ, प्रवीण शेनेकर साहेब आणि दोस्ती 11 चे सर्व टीम मेंबर्स पैकी कोणी असेल तर त्यांनी यायचंय. राजेंद्र सकपाळ, प्रवीण शेनेकर साहेब आणि दोस्ती 11 टीम मधील कोण असतील त्यांनी यायचंय. आणि चतुर्थ क्रमांक आपण देऊयात. चतुर्थ क्रमांक गेलाय स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 चा चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ ठरलाय आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण संघ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्व टीमने यायचंय. मी विनंती करेन या. सत्यजित चव्हाण कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून लाल्याला 5-6 मारले.
जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चतुर्थ क्रमांक पारितोषिक विजेता संघ आनंदी लॉजिस्टिक शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण संघ. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी विनंती करेन राजेंद्र सकपाळ, प्रवीण शेनेकर साहेब आणि दोस्ती 11 टीम यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊया या संघाला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण संघ ठरलाय चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ. सत्यजित चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर चव्हाण कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून लाल्यासाठी 5 षटकार जे ठोकले होते शेवटच्या मॅच मध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र आलंय. मयूरसाठी 400 रुपयाचं पारितोषिक यायचं आहे आणि हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. मी मनोज पाटील यांना विनंती करेन की त्यांच्याच बॉलिंग वरती ते षटकार ठोकले होते आणि त्यांनाच मी विनंती करेन, संतोष पाटील सरांकडून मी विनंती करेन की आपलं शुभ असते मात्र हे पारितोषिक द्यायचे. लाल्या आणि मयूर दादा आपण या. A1 जोडी त्याचबरोबर एक सन्मान राहिलाय. संघटना सुरू असताना मात्र ज्या संघटनेला जे दुवा हवे असतात त्यांचं योचित सन्मान आपल्याकडनं राहिलाय. कारण प्रत्येक संघटनेमध्ये खंबीर नेतृत्व हवं असतं. ही संघटना सुरू करण्यासाठी किंवा ही चालवण्यासाठी स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचे 32 शिरा संघटनेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे भरपूर महत्वाचे असतात आणि त्यांचा योचित सन्मान आपण करण्यासाठी मी विनंती करेन. उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रवीणजी पाटील सरांचा योचित सन्मान आपण करूयात. महेश भाऊ यांना मी विनंती करेन की आपला शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रवीण पाटील साहेबांसाठी. कारण ही संघटना सुरू ठेवली आहे आणि प्रत्येक खेळाडूंचं प्रेम आहे आणि मोलाचा वाटा उपाध्यक्षांचा राहिलाय आणि त्यांचाच यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती होतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रवीण पाटील सरांसाठी. त्याचबरोबर स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिरा ज्यावेळी सुरू झालं आणि त्यावेळी ते चालवण्यासाठी महत्वाचा दुवा जर कोण असेल तर अध्यक्ष. आणि आज खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर ज्यावेळी क्रिकेटला सुरुवात झाली आणि क्रिकेट सुरुवात होत असताना क्रिकेटवरचं प्रेम, खेळाडूंवरचं असलेलं प्रेम, साध्या मनाचा आणि शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो तुम्हा सर्वांचे लाडके मानद अध्यक्ष स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा अर्थातच अक्षय चव्हाण सरांना मी विनंती करेन की त्यांचा योचित सन्मान आपण घेऊयात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अक्षय चव्हाण यांच्यासाठी. अध्यक्ष कसा असावा याचं उत्तम उदाहरण आज खऱ्या अर्थाने आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळालं. कारण आज जेवणापासून असू दे, पाण्यापासून असू दे, रात्री थांबण्यापासून असू दे, अध्यक्ष कसा असावा याचं उत्तम उदाहरण आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अक्षय चव्हाण यांच्यासाठी. अप्रतिम अप्रतिम असं अध्यक्ष होणे नाहीये. कुठलीच कमी आज या लीग मध्ये पाहायला मिळाली नाहीये आणि हे अध्यक्षच करू शकतो. आणि संपूर्ण अध्यक्षांच्या पाठीमागे असलेली ही सर्व मान्यवर मंडळी आणि सर्व हे खेळाडू.
शिवकुमार पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. शिवकुमार पाटील. अरविंदजी मस्कर साहेबांना मी विनंती करेन की आपण देखील यायचंय. महादेव कदम साहेबांना देखील मी विनंती करेन की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचंय. राजजी कदम साहेब आपल्याला देखील विनंती असेल की आपण. राज पाटील साहेब आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचंय. वैभवजी पाटील साहेब आपल्याला देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. मनोजजी पाटील साहेब आपण देखील विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. रामजी उंडळकर साहेब यांना मी देखील विनंती करेन की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती. शिवाजी शेडगे साहेब यांना देखील विनंती करेन की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचंय. ज्यांची नावं घेतले त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. एक विशेष सन्मान सर्वांचा मिळून एक विशेष सन्मान आपण घेऊयात. कारण असोसिएशन म्हटलं, संघटना म्हटली की ही सर्व मान्यवर मंडळी महत्वाची असते आणि सर्वांचं मोलाचं सहकार्य सातत्याने मात्र पाहायला मिळालं आणि या सर्वांचा योचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. विकास साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या सर्व कमिटीचा आपण योचित सन्मान आपण करूयात. कारण ही संघटना चालवत असताना मात्र ही कमिटी जी खंबीर कमिटी मात्र पाहायला मिळाली आणि या संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून एक नीटनेटकं आयोजन, पारदर्शकता मात्र पाहायला मिळाली या आयोजनातून. आणि अशी लीग मी उभ्या आयुष्यात पाहिली नव्हती. कारण प्रत्येक खेळाडूला कुठली ना कुठली पारितोषिक असतील किंवा सर्वच खेळाडूंना आयोजन आवडलं असेल आणि ही कमिटी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन बत्तीशिराची ही संपूर्ण कमिटी मात्र मुख्य व्यासपीठावरती त्यांचा योचित सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर जाऊया तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. मी विनंती करेन भावेश गायकवाड. प्रियांकजी पायमल आपल्याला विनंती करेन आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. आकाशजी खिलरे साहेब आपण देखील या. संदीपजी गायकवाड आपण देखील यायचंय. बाळकृष्ण पाटील साहेब आपण देखील या. विकास अण्णा यांचा देखील योचित सन्मान. संदीपजी पाटील SP आपण देखील यायचंय. शिवराजी भाडुगे साहेब, संतोषजी पाटील साहेब, सतीशजी पाटील साहेब या सर्व मान्यवर मंडळींना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. या सर्व मान्यवरांचा योचित सन्मान. तुषारजी जाधव साहेब आपण देखील या. या सर्व मान्यवरांचा सन्मान आपण करूयात. ही सर्व कमिटी मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या सर्व कमिटीचा योचित सन्मान आपण करूयात. ही सर्व मान्यवरांना विनंती करेन. ही सर्व कमिटी होती त्यामुळे हे आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्याच माध्यमातून हे नीटनेटकं पारदर्शक असं हे आयोजन गेले 2 दिवस मात्र पाहायला मिळालं आणि त्यांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. त्याचबरोबर ज्या चमचमत्या ट्रॉफीज आपण पाहिल्या आणि ट्रॉफी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. श्री गणेश मंडळ तडवळे महेश पाटील यांना मी विनंती करेन. विजूभाऊ मोहिते, संतोषजी पाटील, प्रवीण पाटील, लाल्या ही सर्व मान्यवर मंडळी यांना विनंती करेन की संपूर्ण चषक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं. सुभाष दादांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या. त्यांचा देखील यशस्वी सन्मान आपण करूयात. ही सर्व चषक महेश भाऊ चोरमारे यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा यशस्वी सन्मान आपण करूयात. संपूर्ण चषक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आले त्यांचा विशेष सन्मान आपण करूयात.
विशेष सन्मान केला जातोय। श्री गणेश मंडळ तडवळे त्यांच्या माध्यमातून संपूर्ण चषक सौजन्य करण्यात आलं। त्यांचा यशोदी सन्मान साहेबांच्या शुभ हस्ते मात्र घेतला जातोय। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरण समारंभाकडे जाऊया आणि मी विनंती करेन भावेश गायकवाड, वसंत पवार शेठ आणि साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मात्र तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मात्र द्यायचं आहे। भावेश गायकवाड, युवा उद्योजक, वसंत पवार शेठ यांच्या माध्यमातून आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्वराज्य वारणा मोरणा मान्सून ब्लास्ट 2025 चा आर्यन 11 शेडगेवाडी ठरलाय तृतीय पारितोषिक विजेता संघ। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। मी विनंती करेन भावेश गायकवाड आणि वसंत पवार शेठ यांना की आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक द्यायचं आहे। ज्यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य करण्यात आले, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। तृतीय पारितोषिक विजेता संघ आर्यन 11 शेडगेवाडी। ज्यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य देण्यात आले अर्थात धनाजी उंडाळकर साहेब, युवा उद्योजक, चेंडू सौजन्य देण्यात आलं। धनाजी उंडाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा यशोचित सन्मान आपण करूयात। चेंडू सौजन्य धनाजी उंडाळकर साहेबांचा यशोचित सन्मान आपण घेऊयात। त्यांचे सुपुत्र आहेत तनिष उंडाळकर, त्यांचा यशोचित सन्मान आपण करूयात। रामदादा आपण घ्यायचा तो स्वीकारायचा आहे। चला थोडंसं फास्ट घ्या बघा, 8 वाजत आलेत। रामदादा चेंडू सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले त्यांचा यशोचित सन्मान आपण करूयात। धनाजी उंडाळकर साहेबांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य देण्यात आले, तर त्यांच्या बिहाफ मध्ये राम दादा हे पारितोषिक सौजन्य स्वीकारत आहेत। त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मी विनंती करेन वीर 11 बेलदारवाडी विकास पाटील साहेब आणि रुपेश चव्हाण साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र पारितोषिक द्यायचं आहे। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वीर 11 बेलदारवाडी विकास पाटील आणि रुपेश चव्हाण यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक द्यायचं आहे। आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक गेलंय स्वराज्य वारणा मोरणा रबरबॉल मान्सून ब्लास्ट 2025 छावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी या संघाला। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। छावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी ठरलाय द्वितीय विजेता संघ।
त्यानंतर एक महत्वाचा सन्मान मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर सौजन्य दिले, अर्थातच सन्मानी आदरणीय उमेशजी गाडगे साहेब आणि त्याचबरोबर चेतन पाटील, उमेशजी गाडगे मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून मालिकावीर सौजन्य देण्यात आले आणि त्याचबरोबर चेतन पाटील त्यांच्या माध्यमातून हे सौजन्य देण्यात आलंय. थँक्यू सो मच. आणि जाऊया पुढील पारितोषिक समारंभाकडे. मॅन ऑफ द सिरीज नदर दॅन आवाज होऊ द्यात. जास्त वेळ न घेता आपण आमंत्रित करूया 32 शिराळ्याचा स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचा ठाण्या भाग. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अभंग 11 संघाचा मयूर पनाळकर ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. अर्जुन भाऊ मोहिते आणि त्याचबरोबर उमेश गाडगे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र त्याला हे पारितोषिक द्यायचंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज मयूर पनाळकर साठी अप्रतिम खेळी राहिली आहे अर्जुन भाऊ मोहिते. आणि मी विनंती करेन उमेशजी गाडगे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक द्यायचंय. मालिकावीर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ट्रॉफी सौजन्य सायकल सौजन्य आणि उमेशजी गाडगे साहेबांच्या माध्यमातून आणि चेतन पाटील आणि चषक सौजन्य अक्षयजी जाधव. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मॅन ऑफ द सिरीज मयूर पनाळकर अभंग 11 संघाकडनं. जबरदस्त जबरदस्त खेळ राहिलाय या खेळाडूचा. आणि प्रथम क्रमांक पारितोषिक मी सर्व मान्यवरांना विनंती करेन श्री गणेश मंडळ तडवळे संपूर्ण टीम सुभाष सावंत आणि संपूर्ण मान्यवर यांना मी विनंती करेन. आणि स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 चा विजेता संघ चॅम्पियन ठरलाय. जोरदार टाळ्यांनी आवाज देऊया. अभंग 11 संघ अभंग 11 संघ संपूर्ण टीम यायची आहे. गोरख साहेबांना विनंती करेन गेले 2 दिवस मयूर दादांचे वडील आज मैदानामध्ये होते आणि त्यांच्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी आज 2 दिवस हे मैदानावर होते. आणि एक गुड लक फॅक्टर मात्र मयूरच्या पाठीशी कायम उभं होतं आणि आज या ठिकाणी खेळ करून दाखवला आणि चॅम्पियन संघ ठरलाय अभंग 11 संघ. जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया. स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 चा चॅम्पियन संघ ठरलाय. अर्थातच टीम आहे अभंग 11. आणि कोणाचा आदर सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्ती करतो आणि मला इथे समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद अक्षयजी चव्हाण साहेब, चेतनजी पाटील साहेब. आणि ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री, धन्यवाद.